नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. माझ्यासोबत आहे प्रथमेश परब. प्रथमेश, मला सांग, आता लग्नाची तयारी सुरू असताना डिलिव्हरी करायला डायरेक्ट सुरू डायरेक्ट आधीची प्रोसेस आधी केलेली आहे. नाही, पण हा सिनेमा खूप आधी झालेला आहे आणि त्या दरम्यानच तो सिनेमा येतोय आणि आम्हाला असं वाटलं की ही छान डेट आहे 9 फेब्रुवारी आणि त्याच दरम्यान मला 14ला साखरपुडा आहे, 24ला लग्न पण आहे. सो त्याच्यामुळे आता लोकांची जबाबदारी आहे, जर लग्न चांगलं जायचं असेल तर सिनेमा चालवा. आणि सिनेमा छान झालेला आहे, म्हणजे ट्रेलर पण तुम्ही बघितलेला असेल तर तुम्हाला कसं वाटला ट्रेलर? एकदम मस्त. सो त्याच्यामुळे ट्रेलर खूप भारी आहे, कमर्शियल आहे, त्यात विषय आहे आणि माझं वेगळं पण लुक तुम्हाला दिसत असेल तर वेगळा पण लुक केलेला आहे. जे जे लोकांना हवं होतं ते या सिनेमात सगळं केलेलं आहे, जिम लावलेली आहे. सो त्याच्यामुळे प्लीज सिनेमागृहात येऊन हा सिनेमा नक्की बघा. लग्नाची तयारी कशी सुरू आहे? जोरदार सुरू आहे. हे जसं डेकोरेशन सुरू आहे इथे जर तुम्ही बघितलं तर छान वाईब आहे इथे, तसंच आमचंही डेकोरेशन व्हावं आणि खूप हॉल्स बघणं, म्हणजे सोनं घेणं हे सगळं झालेलं आहे. पण आता त्या मुवमेंटला काय होईल, म्हणजे माझं ताजा खबरचं पण शूटिंग सुरू आहे. सो त्याच्यामुळे शूटिंग, प्रमोशन आणि मग डान्सची रिहर्सल, संगीत बिंगीत वगैरे, एंगेजमेंट, तर हे सगळ्या गोष्टी हळूहळू होत आहेत. जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत ते असं फील नाही होणार, पण होत आहेत हळूहळू, त्याची तयारी सुरू आहे. तू एकदम सामान्य कुटुंबातून आला आहेस, त्यामुळे तुझं हे लग्न जे आता मोठं होतं आहे, कधी विचार केलास एवढ्या मोठ्या स्केलवर माझं लग्न वगैरे होईल? नाही, मी खरं सांगू, मी असा कधीच विचार नव्हता केला की माझा सिनेमा कुठला तरी चालेल, माझ्या लग्नाच्या एवढ्या न्यूज होतील. आणि मला त्याचं फारसं काही वाटत पण नाही, म्हणजे न्यूज होणं आणि हे लोकांपर्यंत पोचणं. कारण फ्रँकली स्पीकिंग जे काम आलेलं आहे ते प्रामाणिकपणे करत गेलेलो आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलेलं आहे आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि ही जी लग्नाची न्यूज आहे ती सगळीकडे स्प्रेड होते, तर म्हणजे फॅमिलीला खूप आवडते की बाबा आपल्या जगात लोकांना माहिती आहे, महाराष्ट्रात जगात नाही, महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे की प्रथमेश परबचं लग्न होतं. सो त्याच्यामुळे ती एक खूप वेगळी एक्साइटमेंट आहे आणि आय होप की लग्न पण लोकांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान होईल आणि छान पार पडेल. मला सांग, जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा क्षितिजाला सांगायचंस का, म्हणजे शूटिंगमध्ये हे चाललंय, तशा गप्पा सुरू झाल्या? नाही, तिला तर मी सगळं ऐकवतो. ती झोपते कधी कधी सिनेमा ऐकत माझ्याशी, पण मी तिला सगळ्या स्क्रिप्ट ऐकवतो आणि तिला ऑलरेडी माहीत असतं सिनेमा काय आहे, काय घडणार आहे, कशानंतर काय होणार आहे. पण तरी ती प्रत्येक सिनेमाला, प्रत्येक सिरीजला येऊन ती तारीफ करते आणि तिला मजा येते. सो त्याच्यामुळे खूप भारी आहे. म्हणजे पहिला जर कुठला मला सिनेमा ऐकवला असेल तर मी तिला ऐकवतो, कारण कॉमन ऑडियन्स म्हणून तिची काही रिॲक्शनही घेतो आणि तिला प्रत्येक सिनेमा आवडतो माझा. सो त्याच्यामुळे एक चांगला सपोर्ट मिळतो मला तिच्याकडनं. या पिक्चरमध्ये पृथ्वी तुझ्यासोबत, पृथ्वीका आणि तुझी केमिस्ट्री तर आम्ही बघितली आहे. सेटवर किती मजा मस्ती केली आहे? खूप मजा केली यार. म्हणजे आम्ही शूटिंग बऱ्याच जागावर शूटिंग संपल्यावर आपल्या रूममध्ये जा वगैरे, शूटिंग संपल्यावर पण आम्ही हातपाय धुवून पटकन 15-20 मिनिटात रेडी होऊन क्रिकेट खेळायला जायचो किंवा आम्ही जेवायला बसायचो, आम्ही एकत्र डिस्कशन करायचो. किंवा आम्ही मॅप्रोला गेलो होतो, त्याला बिचारायला सायकलिंगची भीती वाटायची. वर ती एअर सायकलिंग होती, तर त्याला ती हाईटचा फोबिया आहे, पण तो माझ्या एका शब्दावर तो बिचारा एअर सायकलवर बसला आणि ती सायकलिंग केली. मग मध्येच हल्ली, मग तो मला बोलला, अरे प्रथमेश हलतंय. ते म्हटलं ठीक आहे, समोर बघ पृथ्वी. आणि माझी पण हालत होती, तर मला पण थोडं भीती वाटत होती, पण आता दाखवणार कसं, कारण त्याला खूप भीती वाटते. सो त्याच्यामुळे पण तरी त्याने ते केलं. सो त्याच्यामुळे एक ब्रोकोड तयार झाला आहे. त्याच्या आयुष्यात काही घडत असेल तर तो मला सांगतो, माझ्या आयुष्यात काही घडत असेल तर मी त्याला सांगतो. सो अशीच मैत्री राहू दे असं मला वाटतं.